36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये यावर्षी दरवर्षीपेक्षा कमी आणि नियमित पावसाच्या पाण्यात खंड पडल्यानं अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिकं ही संकटात सापडलीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असून शेतकरी अस्मानी संकटात सापडलाय. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे मुले खाजगी शाळेत शिकतायत त्यांची फी सुद्धा यावर्षी भरणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे. तर यावर्षी सर्व खाजगी शाळांनी शेतकरी आणि शेतमजूर यांच्याकडून फक्त 50% फीस घ्यावी असे आदेश शासनाने द्यावे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज पाऊस जो ज्या पद्धतीनं पडतोय त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांवरती तिबार पेरणीची परिस्थिती तिच्यावर आलेली आहे. आणि सर्व झाल्यानंतर सध्याच्या परिस्थितीमध्ये आता तुम्ही लक्षात घेतलं तर एक ऑगस्टपासून तर आजपर्यंत म्हणजे आता मागच्या आठवड्यातला समजा ह्या आठवड्यातलं काही जर सोडलं तर 21 दिवसाची नोंद पाऊस न आल्याची आहे. त्याच्यामुळं मला तुम्ही सांगा की जे पीक आहे ते 21 दिवसाची गॅप पडल्यानंतर ते खरंच जगू शकेल का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आज शेतकऱ्यांची पूर्ण अर्थव्यवस्था जी आहे ती संपूर्ण शेतीच्या भरोश्यावर आहे आणि त्यांच्यावर एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे की आज दुष्काळामुळे त्यांच्या घरात पैसा येतो की नाही ह्या सर्वांना चिंता पडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या ज्या इंग्लिश मीडियम स्कूल ज्या ग्रामीण भागातील आहे त्यांच्या याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचे मुलं त्या शाळेत शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना 50% सवलत त्या शाळेने द्यावी अशा पद्धतीची संपूर्ण पालकांची आणि शेतकऱ्यांची आणि आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची जी मागणी होती ती आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोत्रे, चांदूर बाजार, अमरावती.